महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट विभाग दुसरा रिसर्च ॲप्टिट्यूड संशोधन विषयक दृष्टिकोन यावर आपण काही सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न बघत आहोत। तर आज बघूया पाठ 16वा मध्ये काही प्रश्न। प्रश्न क्रमांक 236। गट 1 ला गट 2 शी जोडा। गट 1 मध्ये संशोधनाच्या विविध पद्धती दिल्या आहेत आणि गट 2 मध्ये त्याचे विवरण दिले आहे। गट 1 मध्ये प्रयोगात्मक पद्धती, कार्योत्तर पद्धती, वर्णनात्मक संरक्षण पद्धती आणि मानववंशशास्त्रीय पद्धती आहे। तर बघू आपण गट 2 शी योग्य त्या जोड्या लावू। तर प्रयोगात्मक पद्धत काय आहे? प्रयोगात्मक पद्धत उपयुक्त नियंत्रण स्थितीमध्ये आश्रित चलांवर निराश्रित चलांच्या प्रभावाचे अध्ययन करणे। काय आहे प्रयोगात्मक पद्धत? उपयुक्त नियंत्रण स्थितीमध्ये आश्रित चलांवर निराश्रित चलांच्या प्रभावाचे अध्ययन करणे प्रयोगात्मक पद्धत। सेकंड आहे कार्योत्तर पद्धत। तर कार्योत्तर पद्धत काय आहे? वर्तमानात उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कारकांचे अनवश्लेषण करणे। काय आहे कार्योत्तर पद्धत? वर्तमानात उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कारकांचे अनवश्लेषण करणे। मध्ये सी आहे वर्णनात्मक सर्वेक्षण पद्धती। वर्णनात्मक सर्वेक्षण पद्धती काय आहे? वर्णनात्मक सर्वेक्षण पद्धती तर एका विशिष्ट समाजामध्ये लोक ज्याप्रमाणे आपले मत व कार्य व्यक्त करतात त्यांचे विस्तृत वर्णन। काय आहे वर्णनात्मक सर्वेक्षण पद्धती? एका विशिष्ट समाजामध्ये लोक ज्याप्रमाणे आपले मत व कार्य व्यक्त करतात त्यांचे विस्तृत वर्णन। नंतर आहे मानववंशशास्त्रीय पद्धती। तर मानववंशशास्त्रीय पद्धती काय आहे? परिघटनेच्या वर्तमान स्थितीशी संबंधित सूचना माहिती प्राप्त करण्यासाठी करण्यात येणारे अभिकल्पित अध्ययन। काय आहे मानववंशशास्त्रीय पद्धती? तर परिघटनेच्या वर्तमान स्थितीशी संबंधित सूचना माहिती प्राप्त करण्यासाठी करण्यात येणारे अभिकल्पित अध्ययन। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड। प्रश्न क्रमांक 238। खालील शास्त्रीय संशोधनाच्या पायऱ्या योग्य क्रम ठरवा। खालील शास्त्रीय संशोधनाच्या पायऱ्यांचा योग्य क्रम ठरवा। 1. पूर्वकथन 2. तथ्यविश्लेषण 3. सर्व संशोधन आराखडा 4. सामान्यीकरण आणि 5. तथ्य संकलन। तर आपण योग्य क्रम लावू। 1. काय आहे संशोधन आराखडा? एक काय आहे संशोधन आराखडा 1। नंतर तथ्य संकलन। तथ्य संकलन नंतर तथ्य विश्लेषण। तथ्य विश्लेषण नेक्स्ट सामान्यीकरण। नेक्स्ट सामान्यीकरण आणि लास्ट आहे पूर्वकथन। तर लास्ट आहे पूर्वकथन। तर आहे कसा क्रम बघू आपण। योग्य पर्यायामध्ये तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब। संशोधन आराखडा, तथ्य संकलन, तथ्य विश्लेषण, सामान्यीकरण आणि पूर्वकथन। उत्तर आहे पर्याय क्रमांक ब। प्रश्न क्रमांक 239। विधान 1
ज्ञानवृद्धी करणे हा सामाजिक संशोधनाचा हेतू आहे. विधान 2. ज्ञान संशोधन करताना 239. प्रश्न क्रमांक 239. विधान 1. ज्ञानवृद्धी करणे हा सामाजिक संशोधनाचा हेतू आहे आणि विधान 2. ज्ञान संशोधन करताना वस्तुनिष्ठता पाळावी लागते. तर बघूया. विधान 1 व विधान 2 बरोबर आहे. काय आहे? विधान 1 व विधान 2 बरोबर आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 240. खाली दिलेल्या विधानांपैकी एक विधान चूक आहे. चुकीचे विधान कोणते? पर्याय क्रमांक अ. विज्ञानाची मूलभूत तत्त्वे व संशोधनाची मूलभूत तत्त्वे वेगवेगळी आहेत. पर्याय क्रमांक ब. विज्ञानाची मूलभूत तत्त्वे व संशोधनाची मूलभूत तत्त्वे परस्पर विरुद्ध आहे. पर्याय क्रमांक क. विज्ञानाची मूलभूत तत्त्वे व संशोधनाची मूलभूत तत्त्वे समान आहेत. पर्याय क्रमांक ड. विज्ञानाच्या मूलभूत तत्त्वात व संशोधनाच्या मूलभूत तत्त्वात किरकोळ साम्य. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. विज्ञानाची मूलभूत तत्त्वे व संशोधनाची मूलभूत तत्त्वे समान आहे. प्रश्न क्रमांक 241. खालील दोन विधाने दिली आहे. विधान 1. संशोधनामध्ये संयोगिक किंवा आकस्मिक त्रुटी प्राप्त परिणामांना योग्य रीतीने एका किंवा दुसऱ्या दिशेला परिवर्तित करण्यास कारक असतील. विधान 2. व्यवस्थित त्रुटीच्या संशोधनात प्राप्त परिणामांना कोणत्याही एका विशिष्ट दिशेला परिवर्तित करतात आणि संयोगिक त्रुटीच्या सापेक्ष संशोधनकर्त्यास आश्चर्यचकित करतात याची अधिक शक्यता असते. वरील विधानाच्या आधारे खालील विकल्प निवडा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. विधान 1 आणि विधान 2 दोन्ही योग्य आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 242. वारंवार विविध परिस्थितीमध्ये निष्कर्ष पडताळून पाहणे हे टिंबटिंबचे तत्त्वे आहे. पर्याय क्रमांक अ. नैतिक तटस्थता. पर्याय क्रमांक ब. अनुभव प्रामाण्यता. पर्याय क्रमांक क. वस्तुनिष्ठता. पर्याय क्रमांक ड. भविष्य कथन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. अनुभव प्रामाण्यता. प्रश्न क्रमांक 243. टिंबटिंब हे संशोधनाचे उद्देश आहेत. 1. सामाजिक परिवर्तनाचा अभ्यास. 2. अनपेक्षित घटकांचा अभ्यास. 3. सामाजिक समस्यांचे निराकरण. 4. तथ्य वर्गीकरण. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. समाजातील परिवर्तनाचा अभ्यास, अनपेक्षित घटनांचा अभ्यास, सामाजिक समस्यांचे निराकरण आणि तथ्य वर्गीकरण हे काय आहे? संशोधनाचे उद्देश आहेत.